नमस्कार. आपण पाहतात थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र झेंडे. भारत विविध धर्म, भाषा, संस्कृती, परंपरा आणि रूढींचा देश. पण या विविधतेसोबत आहे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विषमता. अशा देशात एक प्रश्न वारंवार समोर येतो. विवाह पद्धती कशी असावी? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, लग्नाच्या खर्चाला मर्यादा असावी का? आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. भारतामध्ये विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नाही, तर दोन कुटुंबांचा आणि अनेकदा दोन संस्कृतींचा मिलाफ असतो. मनुस्मृतीपासून ते आधुनिक काळातील कायद्यांपर्यंत विवाहाला धार्मिक आणि सामाजिक मान्यता आहे. स्पेशल मॅरेज ऍक्टने धर्मनिरपेक्ष विवाहाची संधी दिली. हिंदू मॅरेज ऍक्टने कायदेशीर चौकट दिली. मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध प्रत्येक धर्मात विवाह पद्धती वेगळी. परंपरा जपणं योग्य आहे, पण प्रश्न आहे दिखावा आणि स्पर्धा का? आज भारतात लग्न म्हणजे लाखो कोट्यावधीचा खर्च. डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग शूटिंग, महागडे हॉटेल्स, डेकोरेशन, बँड बाजा, उदयपूर, जयपूर, गोवा, डेस्टिनेशन वेडिंगची हॉटस्पॉट्स. पण प्रश्न असा आहे, जेव्हा देशातील मोठा वर्ग अजूनही आर्थिकदृष्ट्या संघर्ष करतो, तेव्हा एवढा प्रचंड खर्च योग्य आहे का? अनेक कुटुंबे मुलींच्या लग्नासाठी कर्ज घेतात. हुंडा प्रथा कायद्याने बंद आहे, तरी अप्रत्यक्ष स्वरूपात अजूनही अस्तित्वात आहे. हुंडाबंदी कायदा असूनही सामाजिक मानसिकता पूर्ण बदलली आहे का? हा अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे. सरकारने थेट मर्यादा घालावी का, की समाजाने स्वतःहून बदल घडवावा? खर्चावर मर्यादा असण्याची कारणे सामाजिक समता टिकवण्यासाठी, कर्जबाजारीपणा टाळण्यासाठी, दिखाव्याची स्पर्धा कमी करण्यासाठी, हुंडा आणि अप्रत्यक्ष आर्थिक व्यवहार थांबवण्यासाठी. पण विरोधक काय म्हणतात? ही वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आहे. कोणी किती खर्च करायचा हा त्यांचा अधिकार आहे. मग यावर उपाय काय? आदर्श विवाह म्हणजे साधेपणा, कायदेशीर नोंदणी, हुंडामुक्त व्यवहार, दोन्ही कुटुंबांना झेपेल असा आर्थिक सहभाग, पर्यावरणपूरक आयोजन. आज अनेक तरुण जोडपी रजिस्टर मॅरेजला प्राधान्य देत आहेत. सामाजिक संदेश देण्यासाठी साध्या पद्धतीने लग्न करत आहेत. आदर्श विवाह म्हणजे दिखावा नव्हे, तर परस्पर सन्मान, समता आणि जबाबदारी. भारतामध्ये अजूनही शिक्षण आणि आर्थिक संधी समान नाहीत. अशा परिस्थितीत लग्न हा सामाजिक प्रतिष्ठेचा स्पर्धेचा विषय बनू नये. जर आपल्याला खऱ्या अर्थाने प्रगत देश म्हणून पुढे यायचे असेल, तर विवाह पद्धतीत सुधारणा आवश्यक आहे. प्रश्न खर्चाचा नाही, प्रश्न मानसिकतेचा आहे. लग्न हा आयुष्याच्या वळणावरील महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे, पण तो कोणाच्या कर्जाचा भार होऊ नये. तो प्रेमाचा, विश्वासाचा आणि समानतेचा करार असावा. दिखाव्याचा नव्हे. आपण काय निवडणार? दाखवण्याची संस्कृती की बदलाची सुरुवात? या विषयावर आपले मत काय? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे राजेंद्र झेंडे आणि आपण पाहत होतात थेट वार्ता. जय भारत.